गणेशोत्सवाच्या कालावधीत विभागात सर्वच जिल्ह्यांमध्ये धुवाधार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे शेतकरी वर्गाला चांगलाच दिलासा मिळाला असून तब्बल 18 महिने छावण्यांचा आसरा घेतलेली जनावरे दीर्घ प्रतीक्षेनंतर धन्याच्या घरी परतणार आहेत। सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यात एप्रिल-मे महिन्यात पाणी टंचाई अधिकच भयानक झाली होती। या पाणी टंचाईमुळे लोकांसोबत जनावरांना देखील मोठा फटका बसला आहे। यामुळे मे महिन्यात छावण्यांची संख्या तब्बल 620 पर्यंत गेली होती। यामध्ये 5,91,000 जनावरांना छावण्यांचा आसरा घ्यावा लागला होता। सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने आता छावण्यांचा आढावा घेऊन येत्या 2 दिवसात छावण्या बंद करण्याचा निर्णय घ्यावा असे आदेश विभागीय आयुक्तांनी संबंधित प्रांत अधिकाऱ्यांना दिले आहेत। गेल्या 2 वर्षात विभागात टंचाई काळात 1071 कोटी रुपयांचा खर्च झाला असून यात सुमारे 800 कोटी केवळ छावण्यांवर खर्च झाला आहे। जून-जुलै महिन्यात पाऊस होऊन देखील छावण्या आणि टँकरच्या संख्येत फारशी घट झालेली नाही। दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये चारा उपलब्ध होत नसला तरी लगतच्या तालुक्यांमध्ये मुबलक चारा मिळत होता। परंतु आठवडाभरात दुष्काळग्रस्त भागासह सर्वच तालुक्यांमध्ये धुवाधार पाऊस झाला। आज अखेर जिल्ह्यात 174 छावण्यांमध्ये 1,48,000 जनावरांनी छावण्यांमध्ये आसरा घेतला आहे।